एनसीपीचे प्रतोद अनिल भाईदास पाटील आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज जो काही निकाल लागलेला आहे अजितदादांच्या फेवरमध्ये हा सगळा निकाल आहे। बरीचशी टीका टिप्पणी होते, पण एक महत्त्वाची बाब ती म्हणजे राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आता विधिमंडळात सुद्धा ते अजितदादा करणार आहेत। काय म्हणाल तुमची प्रतिक्रिया? मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अनेक वर्षापासून असंही समजा जर का कोणी नॉमिनेटेड पदाधिकारी म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असेल तरीसुद्धा खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची कामं आणि लीडरशिप हे अजितदादाच करत होते। आज त्याच्यावरती यापूर्वी इलेक्शन कमिशनने शिक्कामोर्तब केला आणि आज डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ज्या वेळेला डिसमिस केलं त्यातही तो शिक्कामोर्तब झालेला आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो। पुढची वाटचाल आता नेमकी कशी असणार आहे? मला पुढच्या वाटचालीमध्ये आता ज्या पद्धतीने इल्लीगल पद्धतीने पूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीपासून तर ब्लॉक लेवलच्या कार्यकारिणीपर्यंत पक्षाची वाटचाल आम्हाला जी बघायला मिळाली ती येणाऱ्या काळामध्ये सुसंगत होईल अशी अपेक्षा आहे। बरं, तुम्ही प्रतोद आहात, काही व्हिप बजावणार आहात का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे आणि एक भीतीचं वातावरण पण त्या ठिकाणी निर्माण होतं, काय सांगू इच्छिता? नाही, ज्यावेळी आता मुख्य प्रतोद म्हणून माझ्याकडे 2019 पासून जबाबदारी येणाऱ्या काळात सुद्धा ती असणारच आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी व्हीप हा बजावलाच जाईल। जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे की कायद्याची पायमल्ली होते, धृतराष्ट्राचं सरकार आहे, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि न्याय दिलेला आहे। राहुल नार्वेकरांवर पण त्यांनी टीका केली आहे, या टीकेला उत्तर कसं देणार? दादा, प्रश्न संघटनेमध्ये समजा जर का कायद्याची पायमल्ली झाली असेल, पक्ष संघटनेमध्ये समजा जर का निवडणुकाच कधी पार पडल्या नसतील तर मग आपण कायद्यावर किती बोललं पाहिजे हे आपण स्वतःहून पहिले तपासलं पाहिजे। 10 शेड्यूलचा पण त्यांनी हवाला दिला, आयाराम गयारामसाठी रोख लावण्यासाठी 10 शेड्यूल आहे, पण त्याची पायमल्ली झाली असं म्हणताय। तर 10 शेड्यूलचा तर विषय नंतर येतोय, पण त्याच्या अगोदर पार्टीची लीडरशिप ही जी कायद्याने झाली पाहिजे होती राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत त्याची पायमल्ली ही झालेली आहे। आणि त्या आधारावरती आज अध्यक्षांना ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्या। 2 वेगवेगळे लीडर्स त्यांच्या समोर आले। आज त्यांच्या समोर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जे सदस्य ज्या गटामागे जास्त आहेत त्या संख्याबळाच्या आधारावरती त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तो योग्य आहे। चिल्लरपणा सुरू असं ते म्हणतात, तुम्ही सुद्धा टीका केलेली आहे की आग का बुझेगी एक डायलॉग आहे आणि तशी जी आग लागलेली आहे, काय म्हणाल? ये तो अभी आग लग गई है, ये आग अभी बुझेंगी नहीं और धीरे धीरे जो आग आप लोगों को दिख रही है वो अपने आप पानी में मिट जाएंगी। नक्कीच मोठं विधान आहे, भविष्यातले संकेत आहेत। भविष्यातले संकेत आहेत सर, शेवटचा प्रश्न। नाही, भविष्यातले संकेत नाही, ही वस्तुस्थिती आता आपल्याला डोळ्यासमोर ठेवून तिला आता ॲक्सेप्ट करावं लागेल। जो निर्णय दिलेला आहे तो ॲक्सेप्ट करावा लागेल। आता आपण स्वतःने कुठेतरी काहीतरी विचार केला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर अनिल भाईदास पाटील यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे, ये आग अब बुझेगी नहीं लेकिन धीरे धीरे आग बुझ जाएगी असं सुद्धा ते म्हणतात। या ठिकाणी डायलॉग बाजी सुद्धा होते आणि प्रतिस्पर्धींना टोला सुद्धा लगावला जातोय। राष्ट्रवादी आता अजित पवारांकडे गेलेली आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण जे आहे ते राष्ट्रवादीच्या गोटामध्ये पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।